मसाल्यांचा कमीत कमी वापर करून स्वादिष्ट चना मसाला कसा बनवायचा ते बघूया. चना रात्रभर भिजत घालायचा. मध्यम आचेवर 5 ते 7 शिट्या काढून शिजवून घ्यायचा. 2 चमचे चना मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल गरम झालं की जिरे घालायचं. 2 किसून घेतलेले किंवा चॉपरमध्ये चॉप केलेले टमाटर परतून घ्यायचे. सोबतच 2 कांदे मी चॉप करून घेतलेले होते तेही परतलेले आहे. लसूण आल्याची पेस्ट 1 चमचा घातलेली आहे. आता यामध्ये हळद, तिखट घालायची. भाजलेल्या धण्याचं पूड आणि किचन किंग मसाला घालायचा आहे. सोबतच चिरलेली कोथिंबीर घालायची, कसुरी मेथी घालायची. सर्व मसाले नीट परतून घ्यायचे. आता जो चना आपण वाटून घेतलेला होता तो परतून घ्यायचा. चना शिजवण्यासाठी जे पाणी घातलेलं होतं तेही घालायचं आणि कढीपत्ता घालायचा आहे. 2 ते 3 मिनिट शिजवून झाल्यानंतर यामध्ये उकडलेला चना घालायचा आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे. झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. चविष्ट चना मसाला तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा.